नमस्कार. आपलं स्वागत आहे कूल किचनमध्ये. रोज रोज नाश्त्याला काय करायचं हा नेहमीचा प्रश्न असतो. पोहे, उपमाचे प्रकार हे करून कंटाळा आलेला असतो. तर ह्यासाठीच एक साधा सोपा पण झटपट होणारा छान प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो म्हणजे टोमॅटो ऑमलेट. तुम्ही हा पदार्थ नाश्त्याला करू शकता, एखाद्या वेळी डिनरला करू शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा करू शकता. चला तर मग बघूया. टोमॅटो ऑमलेट करण्यासाठी आपण इथे एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे आहे जवसाची पावडर. जवस म्हणजे आपले फ्लॅक्स सीड्स जे आपण म्हणतो ते, ज्याची चटणी करतो किंवा बरेच जण मुखवासात खातात, सकाळी खातात. त्याची आपण ही फक्त पावडर करून घेतलेली आहे, भाजलेले नाहीत किंवा काही नाही. आता ही पावडर आहे की नाही, ही साधारण 1 चमचा मी घेणार आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं पाणी. आता हे आपण का करणार आहे तर हे आपण असं करून ठेवल्यामुळे जवसाचं काय असतं, जवस थोडासा असा जेलीसारखा फुगू शकतो आणि मेन म्हणजे आपलं ऑमलेट जे आहे ते अंड्याचं जसं फुलून येतं तसं हे फुलून यायला मदत करेल. म्हणून आपल्याला हे पाण्यात मिक्स करायचं आहे आणि एक साधारण 3-4 मिनिटं असंच ठेवू द्यायचे. मग आपण पीठ कालवायला घेऊयात. आता साधारण एक 5 मिनिट आपण ठेवलेलं आहे याला. आता यामध्ये आपण बेसनाचं पीठ घेणार आहोत किंवा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि बेसनाबरोबरच आपण थोडंसं तांदळाचं पीठ घेणार आहोत. आता तांदळाच्या पिठाला पर्याय म्हणून तुम्ही रवा घेऊ शकता, कणिक घेऊ शकता, पण एखादं थोडंसं काहीतरी तुम्ही तांदळाचं पीठ, रवा किंवा गव्हाचं पीठ हे यामध्ये मिक्स करा. म्हणजे कसं व्यवस्थित छान क्रिस्पी होतं. नुसतं बेसनाचं केलं टोमॅटो ऑमलेट तर ते मात्र एवढं खुसखुशीत होणार नाही. आता यामध्ये मी टोमॅटोची प्युरी घालते. काही नाही, मी टोमॅटो एक फ्रीजमधला काढला, स्वच्छ धुवून झाल्यावर त्याला फक्त मिक्सरमधनं व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे किंवा वाटून घेतलेला आहे आणि वाटताना पाणी वगैरे काहीही घातलेलं नाही आहे. जसा त्याचा रस असेल त्यानुसार आपला टोमॅटो व्यवस्थित पातळ होईल. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर मिक्स केलेला म्हणजे वाटलेला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल ह्यामध्ये. आणि कारण आपण ह्यामध्ये 2 प्रकारे टोमॅटो घालणार आहोत आणि एक म्हणजे असा वाटून आणि दुसरा म्हणजे आपण ह्याच्यात टोमॅटोचे तुकडेसुद्धा वरून घालणार आहोत. आता याची कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करून घेऊयात. थोडंसं पाणी लागेल, यामध्ये अजून थोडंसं पाणी आपण घालूयात. साधारण आपण डोशाचं बॅटर जसं असतं त्यानुसारच आपल्याला हे बॅटर लागणार आहे किंवा त्याच्याहून थोडंसं पातळसुद्धा चालू शकेल, पण घट्ट फारसं लागणार नाही आपल्याला. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी हिरवी मिरची. ज्या गोष्टी आपण साधारण टोमॅटो किंवा नॉर्मल ऑमलेटला घालतो तशाच आपण घालणार आहोत. तुम्ही जर लहान मुलांसाठी करणार असाल तर हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखट वापरलं तरी चालू शकेल. आता याचबरोबर आपण थोडासा कांदा घालणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ऑप्शनल आहेत. तुम्हाला जशी चव आवडते त्यानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता किंवा ऑल्ट्रेशन्स करू शकता. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मी मगाशी म्हटलं तसं मी थोडासा टोमॅटो वरनंही घालणार आहे. आता हे पण अगेन चॉईस आहे. जर लहान मुलं काही टोमॅटो खात नसतील किंवा आवडत नसेल तर तुम्ही हा टोमॅटो स्किप करू शकता, कारण आपण ऑलरेडी वाटलेला टोमॅटो वापरलेला आहे याच्यात. आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. यामध्ये जे आपण जवस घातलेला आहे त्यामुळे चवीत कुठेही फरक पडणार नाही, पण हा पदार्थ पौष्टिक मात्र नक्कीच होईल आणि याचा खमंगपणा वाढेल. त्यानुसार हे छान असं थोडंसं फ्लफी व्हायला मदत होईल. आता यात मी थोडीशी हळद घालत आहे आणि हळदीबरोबरच आपल्याला घालायचा आहे थोडासा हिंग. आपण बेसन वापरतो आहे म्हणून पोटाला तो जड असतो, यासाठीच आपण वापरणार आहोत यामध्ये थोडासा हिंग. ओवा जर तुम्हाला आवडत असेल तर ओव्याची थोडीशी पूड घातली तरी चालेल, जिराची पूड चांगली लागेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यात बदल थोडेफार करू शकता. आता आपलं बॅटर तयार आहे.
आता आज आपण इथे तांदळाचं पीठ वापरलं आहे, पण त्याचऐवजी जर तुम्ही रवा किंवा कणिक वापरली असेल, म्हणजे गव्हाचं पीठ वापरलं असेल, तर मात्र तुम्ही हे बॅटर साधारण एक 2 ते 3 मिनिटं रेस्टसाठी ठेवा. म्हणजे त्यामुळे काय होतं, रवा जो असतो तो छान फुलून येतो आणि हे बॅटर छान एकजीव होतं. आता आपलं बॅटर तयार आहे. आपण याचे टोमॅटो ऑमलेट्स करून घेऊयात. आता इथं आपण एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये करणार असाल तरी बिना तेलाचं व्यवस्थित होईल. आता यामध्ये आपल्याला हे टोमॅटो ऑमलेटचं बॅटर घालायचं आहे आणि हलकंसं पसरायचं आहे, फार जास्त पसरायचं नाही आहे. किंवा तुम्ही सरळ पॅनसुद्धा असं व्यवस्थित हलवून घेऊ शकता. म्हणजे अशा प्रकारे पॅन हलवूनसुद्धा त्याला येईल तो शेप तुम्ही देऊ शकता. तुम्हाला ज्या आकाराचा आवडत असेल त्या आकाराचं तुम्ही टोमॅटो ऑमलेट करू शकता. आता आपण वरनं तेल आत्ता घालणार नाही आहे किंवा साईडनी घालणार नाही आहे, कारण खाली तेल लावलेलं आहे ते सफिशियंट आहे. आता ह्याला साधारण मीडियम गॅसवर एक 2 मिनिटं होऊ द्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे. तुम्ही हवं असेल तर ह्याला झाकण लावूनसुद्धा शिजवू शकता. तुम्ही बघू शकता आता साईडनी हे ऑमलेटच्या कडा ज्या आहेत या सुटायला लागलेल्या आहेत आणि हलके हलके यामध्ये तुम्हाला बबल्स दिसत असतील. हे बबल्स कशामुळे येत आहेत, तर आपण काहीही सोडा किंवा बाकी बेकिंग पावडर काही घातलेलं नाही आहे, पण आपण यामध्ये जे जवस घातलेलं होतं यामुळे हे हलकं होऊन याला छान असं एक जाळी निर्माण व्हायला चालू झालेली आहे. आता आपल्याला हे दुसऱ्या साईडने व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. सो आपण ह्याला पलटून घेऊयात. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण साधारण 1 ते 1.5 मिनिट ह्याला मीडियम ते मंद आचेवर शिजवून घेऊयात आणि मग हे खाण्यासाठी तयार आहे. आता आपण हे पलटून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण हे खाण्यासाठी तयार आहे. एका प्लेटमध्ये ह्याला छान सर्व करून घेऊयात. चला तर मग बघा, आपले छान कसे टोमॅटो ऑमलेट तयार झालेले आहेत. तुम्ही कधी करून बघता आणि मला कळवताय. नक्की करून बघा आणि कळवा तुमच्या फॅमिलीला आणि तुम्हाला आवडलेत का नाही. धन्यवाद.